आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चक्रावलात ना, जी वाक्य व्हिडिओच्या शेवटाला बोलायची असतात ती मी सुरुवातीलाच बोलली म्हणून. पण आजचा व्हिडिओ हा याबद्दलच आहे. नमस्कार, मी प्रदीप, तुमचं स्वागत आहे जे.बाट डिजिटलमध्ये. अस्सल गोष्ट मुद्द्याची. काही दिवसांपूर्वी यूट्यूबने त्यांची पॉलिसी चेंज केली होती. त्यामध्ये AI द्वारे कंटेंट क्रिएट करणाऱ्यांना आणि रिॲक्शन व्हिडिओज बनवणाऱ्यांना निर्बंध लागले होते. त्यामुळे आता त्यांचे व्हिडिओज मॉनिटाईज होणार नाहीये. पहिला व्ह्यूअर्सला एखादा कंटेंट आवडला तर ते लाईक, शेअर, कमेंट किंवा सबस्क्राईब करायचे. पण आता यूट्यूब त्यामध्ये एक नवीन फीचर ऍड करणार आहे, ते म्हणजे हाईप. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हाईप म्हणजे काय आणि या फीचरचा वापर कसा करायचा आणि त्याचा उपयोग काय. पहिलं, तुम्ही यूट्यूबवरती एखादा व्हिडिओ पोस्ट केला आणि तुमच्या व्हिडिओला जर एखाद्याने लाईक केलं तर तुम्हाला लाईकच्या माध्यमातून तो किती जणांना आवडला हे तुम्हाला कळायचं. त्याचबरोबर तुम्हाला त्या व्हिडिओवरती कमेंट्स किती आल्या ह्या तुम्हाला कळायच्या. त्याचबरोबर व्हिडिओला आलेल्या व्ह्यूज मुळे तो किती लोकांपर्यंत पोहोचला हे तुम्हाला कळायचं. हाईप या फीचरच्या माध्यमातून तुमचा व्हिडिओ किती व्हायरल झालाय आणि ट्रेंडिंग मध्ये आहे का हे तुम्हाला याच्या माध्यमातून कळणार आहे. पण हे फीचर तुम्हाला वापरण्यासाठी तुमचे कमीत कमी 500 सबस्क्रायबर असायला पाहिजे. जर युजर्सला हे हाईप नावाचं फीचर वापरायचं असेल तर ते आठवड्यातून फक्त 3 वेळा हे फीचर वापरू शकतात आणि व्हिडिओ अपलोड झाल्यापासून 7 दिवसांमध्ये या फीचरचा वापर करता येतो. त्याचबरोबर या फीचरमुळे पहिल्या 100 ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये तुमचा नंबर येऊ शकतो. त्यामुळे ओजी कंटेंट क्रिएटर्सना वाव मिळणार आहे, तर क्रिंजी कंटेंट क्रिएटर्स वरती जाब बसणार आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.